अहिल्यानगरमध्ये आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये जितक्या शाळा मी विदर्भात हो प्रॉपर मलकापूर. तर सर मी माझे आणि 25 वर्ष ते भटकंती करतो. त्या संपूर्ण सह्याद्री आणि जेवढ्या शाळा आहेत त्या शाळाला आतापर्यंत भरपूर भेटी दिली. म्हणजे तुमच्या गाडगर असेल, चेंडी असेल, तुमचे पुंचे मुलचे तुमची फोकसंडी ही राहिलेली म्हणून माझ्या डोक्यात आलं इथे काय काम करावं. तिथे ऑलरेडी इथे खूप पर्यटक असल्यामुळे इथेच शाळेवरचं काही साहित्य येतात. तर मी मला सरांना विचारलं की तुम्हाला इथे गरज काय सर. ते बोलले की आम्हाला रेनकोट हवं. म्हणून त्या रेनकोट ज्या नेव्ही मिलिटरीला जे त्याच्या टेंटसाठी वापरतात त्या क्वालिटीचा कपडा त्या मुलांसाठी वापरला. मला माहिती आहे की इथे प्रचंड पाऊस पडतो म्हणजे खूप पाऊस. तो 2 दिवसात त्यांचा रेनकोट फाट नाही मला माहित होतं. चांगल्या एका नामवंत आमच्या कंपनीमध्ये जाऊन तिथे त्याला सांगून आमच्या मित्रांनी जाऊन ते धावपळ करून ते रेनकोट यांना तसा तो मागचा भाग. आणि तुम्ही घातले माझ्याकडे व्हिडिओ आले मला फार आनंद झाला. माझी लेकर आता रेनकोट झालेली आहे. एक आनंद होता. उभेला राहिली अशी. आणि सरांनी मला फोटो पाठवलेला. बस केलं बंद. तर परत एकदा म्हणा बर. आता मला सांगा पावसाळ्यामध्ये जे तुम्हाला रेनकोट मिळाले कोणी कोणी घातलेले रेनकोट. बर किती महिनाभर वापरला का रेनकोट. किती 2 महिने वापरले. कसं वाटलं कलरचे रेनकोट घातल्यावर. छान छान. चौधरी सरांनी दिलेले ना. दत्तात्रय मोठे काकांनी दिलेले आणून आहे का नाही. आहे का नाही. मग मी ते रेनकोट तुम्हाला दिलेले होते. तुम्हाला विचारलं की तुम्ही कसे आहात का नाही का. आणि तुम्ही रेनकोट घातले की नाही. म्हणजे तुम्ही दिलेली वस्तू का ते तुम्ही योग्य प्रकारे वापर करता की नाही. म्हणजे त्यांनी पुन्हा येऊन पाहिलं म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे वापरता. म्हणजे पुन्हा आले का पुन्हा काहीतरी तुम्हाला द्यायची. बरोबर की नाही. पुन्हा एकदा क्लॅप करा त्यांच्यासाठी.